अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा एका अशा विषयाशी रिलेटेड आहे की कधी काय होतं की अशी एक सिच्युएशन येते की ज्याच्यामध्ये आपण स्वतःच्या मनाला असं समजवतो की पूर्वीचं काहीतरी असं कर्म आहे आपले की ज्याचं फळ आपल्याला या वाईट फळ मिळत आहे, किंवा कोणीतरी आपल्याला किंचितपणे असं सांगून जातं की तुझं काहीतरी वाईट कर्म आहे की ज्याच्यामुळे तुला हे वाईट फळ तुला ह्या जन्मात मिळत आहे, असं कोणीतरी म्हणून जातं आणि आपल्या मनाला ती गोष्ट लागते. मग हा व्हिडिओ या गोष्टीशी रिलेटेड आहे की पूर्वी आपण असं कोणतं कर्म केलं होतं की त्याचे हे वाईट फळ आपल्याला मिळत आहे. मग ते आपल्याला कसे कळेल, तर हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर नेहमीप्रमाणेच एका आगळ्या विषयाचा आपला हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओसुद्धा आपल्याला खूपच उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. सर्वात पहिली गोष्ट हे समजून घेणे आवश्यक आहे की कर्म म्हणजे काय. केवळ शारीरिक कृतीलाच कर्म म्हणता येत नाही, तर आपले विचार, आपली वाणी आणि आपली कोणतीही कृती जी दुसऱ्यावर परिणाम करते ती म्हणजे कर्म आहे. प्रत्येक कर्माचा एक परिणाम असतो जो चांगला किंवा वाईट असू शकतो. हा परिणाम त्वरित दिसेलच असे नाही, त्याला वेळ लागू शकतो. आता प्रश्न येतो की पूर्वी केलेल्या कर्माचे वाईट फळ आपल्याला मिळत आहे हे कसे ओळखावे. याचे कोणतेही निश्चित आणि अचूक मापदंड नाही. तर मागील कर्माचे फळ ही एक संकल्पना आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे. अनेकदा दुःख, अडचणी किंवा नकारात्मक घटना घडल्या की नक्कीच माझ्या हातून काहीतरी वाईट घडलं असेल आणि त्याचेच हे फळ आहे असा विचार मनात येतो ना. मात्र हे सत्य आहे की नाही आणि असल्यास ते कसे ओळखावे याबद्दल एक तर्कशुद्ध आणि सखोल माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे. केवळ भीती किंवा अंधश्रद्धेवर आधारित विचार लोकांना पटणार नाहीत. काही गोष्टीवर विचार केल्यास एक दृष्टिकोन मिळू शकतो. या व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो. जर तुमच्या जीवनात विशिष्ट प्रकारच्या नकारात्मक घटना वारंवार घडत असतील, ज्यांचे स्पष्ट आणि तत्कालीन कारण दिसत नसेल, तर त्यावर विचार करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या नात्यांमध्ये सतत समस्या येत असेल, विश्वासघात होत असेल किंवा आर्थिक नुकसान वारंवार होत असेल, तर ह्या घटनांच्या मुळाशी काही दीर्घकालीन कारणेही असू शकतात. आणि हे कारण तुमच्या भूतकाळातील काही सवयी, विचार किंवा कृती असू शकतात, ज्या नकळतपणे अशा परिस्थितींना आकर्षित करत असतात. आता याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वाईट घटना मागील कर्माचे फळ आहे. अनेकदा परिस्थिती, इतरांचे वर्तन किंवा आपले चुकीचे निर्णय हे तात्कालीन अडचणी निर्माण करू शकतात. पण जर एकाच प्रकारचे नकारात्मक तुमच्या जीवनात एक न संपणारी मालिका बनून राहिली असेल, तर ते अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आता दुसरी गोष्ट काय, तर जर तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतील, कारण नसताना भीती वाटत असेल, असंतोष आणि बेचैनी जाणवत असेल, तर ते तुमच्या वाईट कर्माचे प्रतिबिंब असू शकते. भूतकाळात जर तुम्ही कोणाला मानसिक त्रास दिला असेल, वाईट चिंतले असेल कोणाची किंवा नकारात्मक दृष्टिकोन ठेवला असेल, तर त्याची ऊर्जा तुमच्या अवचेतन मनात साठून राहते आणि वर्तमान काळात अशा भावनांच्या रूपात ती बाहेर पडू शकते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक नकारात्मक भावना मागील कर्मामुळेच येते. शारीरिक किंवा मानसिक आरोग्य बिघडल्यानेही नकारात्मकता येऊ शकते. पण जर तुम्हाला दीर्घकाळ आंतरिक शांतता मिळत नसेल आणि सकारात्मक प्रयत्न करूनही परिस्थितीत फरक पडत नसेल, तर आपल्या विचारांच्या आणि भावनांच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे. आपले इतरांशी असलेले संबंध आपल्या कर्माचे एक महत्त्वाचे दर्पण आहेत. जर तुमच्या जवळच्या लोकांमध्ये सतत गैरसमज होत असतील, चांगल्या प्रयत्नानंतरही दुरावा निर्माण होत असेल किंवा तुम्हाला लोकांचा विश्वास मिळण्यास अडचण येत असेल, तर हे तुमच्या भूतकाळातील वर्तनाचे परिणाम असू शकतात. कदाचित तुम्ही कोणाचे मन दुखावले असेल, विश्वासघात केला असेल किंवा इतरांना कमी लेखले असेल. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मतभेद मागील कर्मामुळेच होतो. स्वभाव, विचार आणि दृष्टिकोन भिन्न असल्यामुळे सुद्धा वाद निर्माण होऊ शकतात. पण जर तुमच्या सर्वच नात्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची कटुता
असेल तर आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. तर काही जणांच्या आयुष्यामध्ये आरोग्य आणि शारीरिक समस्या असतात. म्हणजेच काय, तर काही वेळा दीर्घकाळ चालणाऱ्या शारीरिक समस्या किंवा आजार ज्यांचे वैद्यकीय कारण स्पष्ट नसते, ते सुद्धा तुमच्या भूतकाळातील जीवनशैली, सवयी किंवा मानसिक तणाव यांचे परिणामही असू शकतात. आपल्या शरीरावर आपल्या विचारांचा आणि कृतींचा खोलवर परिणाम होतो. जर तुम्ही निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन केले असेल, इतरांना त्रास दिला असेल किंवा नकारात्मक जीवनशैली जगला असाल, तर त्यांचे परिणाम तुमच्या शारीरिक दुर्बलतेच्या रूपात तुम्हाला दिसू शकतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक आजार मागील कर्मामुळेच होतो. आनुवंशिकता, वातावरण आणि तत्कालीन कारणेही आरोग्यावर परिणाम करतात. जर तुम्हाला वारंवार आणि गंभीर आरोग्य समस्या येत असतील, त्यांचे समाधान मिळत नसेल, तर आपल्या जीवनशैली आणि मानसिकतेवर विचार करणे आवश्यक आहे. काही लोकांना नशिबाची साथ सुद्धा मिळत नाही. म्हणजे काय होतं, तर अनेकदा असे वाटते की काही लोकांचे सगळे प्रयत्न यशस्वी होतात, तर काहींना सतत अपयश येते. याला आपण नशिबाची साथ म्हणतो. आता जर तुम्हाला सतत प्रयत्नानंतरही निराशा येत असेल, संधी असूनही त्या तुमच्या हातून निसटून जात असतील, तर यामागे तुमच्या भूतकाळातील काही नकारात्मक ऊर्जा किंवा कर्म अडथळा निर्माण करू शकतात. याचा अर्थ असा नाही की नशिबाचा भाग नाही. प्रयत्न आणि नशिबाचा समन्वय हा खूप महत्त्वाचा असतो. पण जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असूनही तुम्हाला अपेक्षित यश मिळत नसेल, तर मात्र आत्मचिंतन करणे महत्त्वाचे आहे की तुमच्या कोणत्या सवयी किंवा विचारांमुळे नकारात्मक परिस्थिती आकर्षित होत आहे. तर मित्रांनो, प्रत्येक वाईट घटनेला मागील कर्माचे फळ मानणे हे धोकादायक आहे आणि हे चुकीचे पण आहे. यामुळे निराशा, अपराधीपणा आणि निष्क्रियता येऊ शकते. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या भूतकाळातील कर्मांमुळे तुम्हाला त्रास होत आहे, तर वर्तमान काळात चांगले कर्म करणे आणि नकारात्मक सवयी सोडणे हाच एकमेव उपाय असू शकतो. एक नैसर्गिक आणि ऊर्जात्मक नियम आहे की जसा प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते, त्याचप्रमाणे प्रत्येक कर्माचा हा परिणाम असतो. हा परिणाम त्वरित किंवा भविष्यातही दिसू शकतो तुम्हाला. आपल्या विचारांची आणि भावनांची शुद्धता ही खूप महत्त्वाची आहे. केवळ शारीरिक कर्मच नाही, तर आपले विचार आणि भावना देखील ऊर्जा निर्माण करतात आणि आपल्या भोवती एक विशिष्ट वातावरण तयार करतात. मग विचार आणि भावना सकारात्मकतेला आकर्षित करतात, तर नकारात्मक विचार आणि भावना हे नकारात्मकतेला आकर्षित करतात. तर त्यासाठी आत्मपरीक्षण हे खूप आवश्यक आहे. प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. आपल्या चुका आणि नकारात्मक सवयी ओळखण्यासाठी प्रामाणिकपणे स्वतःचे अवलोकन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या कृतीची जबाबदारी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. वर्तमान काळात सकारात्मक कर्म करणे हा भूतकाळातील नकारात्मक कर्मांचा प्रभाव कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. दान धर्म करणे, इतरांना मदत करणे, चांगले विचार करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे वर्तमान काळातील एक शक्तिशाली कर्म आहेत, जे भविष्यातील परिस्थितीही सुधारू शकतात. भूतकाळातील चुकांसाठी स्वतःला सतत दोष देत राहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढत राहते. आपल्या चुकांमधून शिकून पुढे जाणे आणि स्वतःला माफ करणे मानसिक आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा आपल्या प्रयत्नांच्या पलीकडेही काही शक्ती कार्यरत असतात. श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा समन्वय ठेवल्याने कधीकधी कठीण स्थितीतूनही आपण बाहेर पडू शकतो. तर या व्हिडिओचा शेवटचा निष्कर्ष असा आहे की मागील कर्माचे वाईट फळ आपल्याला मिळत आहे की नाही हे निश्चितपणे सांगणे कठीण नाही. जीवनातील घटना हे अनेक कारणांनी प्रभावित असतात. आपल्या जीवनातील नकारात्मक घटनांची पुनरावृत्ती, आंतरिक अशांती, संबंधातील अडथळे, आरोग्य समस्या आणि नशिबाची साथ न मिळणे यासारख्या काही गोष्टींवर विचार करून आपण दृष्टिकोन तयार करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विचारांना नकारात्मकतेकडे न नेता सुधारणेची आणि सकारात्मक बदलाची प्रेरणा म्हणून पाहणे, वर्तमानात चांगले कर्म करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे. त्या चुकांमधून शिकणे हाच भूतकाळातील नकारात्मक कर्मांचा प्रभाव कमी करण्याचा आणि आनंदी भविष्य घडवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे भूतकाळाच्या ओझ्याखाली न राहता वर्तमानातील कृतीवर लक्ष केंद्रित करा आणि एक सकारात्मक जीवनशैली जगा.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा उपयुक्त ठरला असेल, या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.